हॅलो एव्हरीवन, व्हिडिओची वाट बघताय ना. थोडासा गॅप पडला कारण युनिट टेस्टची सगळ्यांची तयारी चालू आहे आणि हा लेसन आत्ता पोर्शनमध्ये नाही म्हणून थांबले होते. ओके, विल बिगेन विथ 2.2 दॅट इज स्टोरीज ऑन स्ट्रिंग्स. तर स्ट्रिंग्स म्हणजे काय, तर अशा दोऱ्या. ओके, ह्याला स्ट्रिंग्स म्हणतात. तर ह्याच्यावरच्या काही गोष्टी आहेत. गोष्टी आवडतात की नाही तुम्हाला? सारखा अभ्यास नको. सो विल बिगॅन विथ दिस. काय दिले बघा, वॉर्मअप. ए, सिट इन अ सर्कल. Pass a ball around while the music plays. When the music stops, the learner holding the ball must speak any funny dialogue, sentence as if the puppet is talking. म्हणजे जसं आपण पासिंग द बॉलचा गेम खेळतो तसा खेळायचा नाही. ज्याच्या हातात बॉल येईल आणि म्युझिक थांबेल त्याने काहीतरी फनी डायलॉग किंवा सेंटेन्स म्हणायचं. पपेट जसं बोलतं तसं. पपेट कसं बोलतं? अरे काय रे मुलांनो, अभ्यास केला की नाही अजून तुम्ही? चाललाय ना तुमचा अभ्यास? अशा काही वेगळ्या आवाजामध्ये. आता आपल्याला बी काय आहे बघा. रीड अँड अंडरस्टँड. इंडिया इज अ लँड ऑफ कलरफुल अँड एक्साइटिंग पपेट ट्रेडिशन्स फाउंड इन एव्हरी कॉर्नर ऑफ अवर कंट्री. नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. पहिल्यांदा आपण ह्या पूर्ण ओळीचा अर्थ बघूया. ब्लॉक लेटरमध्ये दिले आहेत ना. एक्साइटिंग पपेट ट्रेडिशन्स काय आहे त्याचा अर्थ बघा इथं वर्ड बास्केटमध्ये. एक्साइटिंग. कॉझिंग स्ट्रॉंग फीलिंग ऑफ प्लेजर अँड इंटरेस्ट. कॉझिंग स्ट्रॉंग फीलिंग, खूप मोठी भावना, चांगली भावना, बळकट भावना त्यांच्याबद्दल असणे आणि इंटरेस्ट पण असणे. पपेट काय आहे? अ मॉडल ऑफ पर्सन ऑर ॲन ॲनिमल दॅट यू कॅन मूव्ह बाय पुलिंग द स्ट्रिंग्स विथ द हेल्प ऑफ फिंगर्स. पपेट हे अशा प्रकारचं मॉडेल असतं कोणाच्या एखाद्या व्यक्तीचं किंवा प्राण्याचं, आणि जसा डायलॉग येईल किंवा जशी त्याची ॲक्शन असेल तेव्हा ते दोरी हाताने ओढत असतात आणि त्याचे डायलॉग्स किंवा त्याची क्रिया चालू होते. ते ट्रेडिशन्स, अ कस्टम ऑर बिलीफ ऑर अ वे ऑफ डुईंग समथिंग दॅट हॅज कंटिन्यूड फ्रॉम द पास्ट टू दी प्रेझेंट. म्हणजे मागच्या काही गोष्टी घडामोडी झालेल्या असतात आणि त्याच्याशी रिलेटेड आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये त्याच्याशी काय संबंध ते सांगितले. आता बघा, हे एक आपण म्हणू शकतो गणपतीचं आहे किंवा हे कुठल्या राजा राणीचं आहे. म्हणजे असे त्यांनी पपेट केलेले, ह्याला पपेट म्हणतात. मग आपल्या भारतामध्ये काय आहे की सगळ्या प्रत्येक कॉर्नरला, कॉर्नर म्हणजे नुसता कोपरा नाही धरायचा, तर या दिशांना कॉर्नर म्हटलं आहे. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, ईस्ट अँड नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. या चारी दिशांशी किंवा या चारी दिशांच्या कोपऱ्यापासून पपेट आपल्याला माहिती आहे किंवा पपेटचे खेळ चालतात. ईच रिजन हॅज इट्स ओन स्पेशल स्टाईल ऑफ पपेट्स दॅट टेल्स वंडरफुल स्टोरीज. ईच रिजन म्हणजे ती एरिया, तो प्रत्येक भाग, मग भले तो पूर्वेचा असेल, दक्षिणेचा असेल, म्हणजे हा उत्तरेचा आहे, नॉर्थ म्हणजे उत्तर, तो भाग घ्या. तर त्या प्रत्येक भागामध्ये काहीतरी एक वेगळी गंमत गोष्ट असते. In the north, especially Rajasthan, the bright and the dancing Kathputli puppets perform tales of brave kings and clever queens. नॉर्थ म्हणजे उत्तरेकडे, त्यातल्या त्यात राजस्थानमध्ये काय आहे, ब्राईट अँड डान्सिंग कठपुतली. ब्राईट म्हणजे अशा एक काय म्हणतात, डार्क कलरच्या कठपुतली ते वापरतात आणि त्यांना कठपुतली म्हणतात बरं का. आणि ते कोणाचे ॲक्टिंग करतात, परफॉर्म कोणाची ॲक्टिंग करतात. आणि टेल्स म्हणजे काय, गोष्टी, कोणाच्या गोष्टी सांगतात. तर ब्रेव किंग्स, हुशार राजा आणि शूर राजा आणि हुशार राण्या. तेव्हाच्या राजस्थानमधल्या राण्यांनीसुद्धा खूप काही गोष्टी म्हणजे अशा घडामोडी केलेल्या आहेत की त्यांनी त्या राजांना युद्धाला जरी पाठवलं तर त्या एकट्या राज्य सांभाळत असत, म्हणून त्यांना क्लेवर क्वीन्स म्हटलेलं आहे. बघा किती छान हे पपेट्स आहेत. हे त्यांचे असं बांधलेले असतात आणि मागे, ह्याच्या मागे जो कोणी पपेटियर असतो तो ते ह्याचा हात ओढेल किंवा ह्याला मारेल, असं काहीतरी बघा. तर हे इथून इथे मारेल, मारामारी करेल वगैरे, अशा काहीतरी छान गोष्टी चाललेल्या असतात. आता हे झालं नॉर्थचं. आता साऊथचं बघूया. साऊथ म्हणजे दक्षिणेकडे. द साऊथ स्टेट्स लाईक कर्नाटका अँड तमिळनाडू आर फेमस फॉर
बोमालाट्टम पपेट्स त्यांच्या, आता हे कसं राजस्थानचं कठपुतली आहे तसं साऊथला काय फेमस आहे, बोमालाट्टम. दीज पपेट्स आर लार्ज, ब्युटिफुली कार्व्ड अँड मेड विथ ग्रेट स्किल. आता कार्व्ड याचा अर्थ कोरणे होतो. इथं काय अर्थ दिला आहे बघा. कार्व्ड म्हणजे कट द वूड ऑर स्टोन इन ऑर्डर टू मेक ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजे काय प्रतिकृती करायची आहे त्या आकारामध्ये तो लाकूड असेल ते लाकूड कट करणे किंवा तो दगड कट करणे. म्हणजे एखादी मूर्ती बनवायची तर त्याला शेप देणे, त्याला कार्व म्हणतात. तर ह्यांचे पपेट्स अशा प्रकारचे असतात बघा. इथं असे दाखवलेले आहेत है ना. अशा प्रकारचे त्यांनी कार्व केलेले आहेत आणि ते लार्ज असतात, मोठे असतात. दीज पपेट्स आर लार्ज. कुठले, साऊथचे. त्याला काय म्हणायचं, बोमालाट्टम. दीज पपेट्स आर लार्ज, ब्युटिफुली कार्व्ड अँड मेड विथ ग्रेट स्किल. खूप त्याला कौशल्य वापरलेलं आहे. ट्रेडिशनली बोमालाट्टम वॉज यूज्ड इन टेम्पल फेस्टिवल्स अँड विलेज गॅदरिंग्स टू टेल स्टोरीज फ्रॉम रामायणा, महाभारता अँड लोकल लिजंड्स. ह्या ज्या बोमालाट्टम आहेत हे कशासाठी वापरल्या जातात तर जास्त करून मंदिरातले जे काही कार्यक्रम असतात त्याच्यासाठी, किंवा गाव जेव्हा एकत्र येतं मग जत्रा वगैरे असेल त्यावेळेला, आणि मग ते गोष्टी सांगतात कशाच्या, रामायणाच्या, महाभारताच्या आणि त्यांच्या गावात घडलेल्या, म्हणजे देवदेवतांच्या गोष्टी वगैरे. Because the puppets could move their hands, head and even eyes very smoothly, they were used to teach moral values and entertain people during celebrations. मग ज्या वेळेला हे सेलिब्रेशन म्हणजे अशा काही प्रकारचे कार्यक्रम चालतात त्यावेळेला हे वापरले जातात. कारण त्यांचे जे पपेट्स आहेत ते पपेट्स काय करतात, त्यांचे ते हातही आरामशीर हलवू शकतात, डोकं हलवू शकतात, इतकंच काय डोळेसुद्धा छान हलवू शकतात. आणि त्याच्यामुळे बघा डोळ्यांचे भाव जेव्हा व्यक्त केले जातात डोळ्यातनं तेव्हा ते आपल्या मनापर्यंत खूप रुचतं. म्हणून इथे सांगितले दे वर यूज टू टीच मॉरल व्हॅल्यूज. मॉरल व्हॅल्यूज म्हणजे संस्कार. संस्कार आपल्याला त्यातनं चांगल्या प्रकारचे मिळतात. आणि नुसतं संस्कारच नाही, काही वेळेला लोकांचं मनोरंजनही केलं जातं आणि त्याची गरज असते थोडेफार मनोरंजनाची. The performers believe that these puppets brought blessings and joy wherever they were shown. हे जे परफॉर्मर असतात म्हणजे ह्याच्या मागे जे पपेटियर्स असतात ते काय विश्वास ठेवतात, बिलीव्ड म्हणजे विश्वास ठेवतात की हे जे पपेट्स दाखवले जातात ह्याच्यामुळे त्यांना काय मिळते, एक आशीर्वाद मिळतो आणि आनंद पण मिळतो जिथं जिथं हे दाखवले जातात. चला पेज नंबर 22वर बघूया. आता ते झालं होतं साऊथचा. तर इथं काय सांगितलं आहे, इन आंध्र प्रदेश द शायनिंग लेदर थोलू बोमलट्टा ऑफ पपेट्स क्रिएट मॅजिकल शॅडो पिक्चर्स ऑन अ व्हाईट स्क्रीन. आता ते काय करतात आंध्र प्रदेशमध्ये, या पपेटच्या विरुद्ध बाजूला एक पांढरी स्क्रीन म्हणा, पांढरा पडदा ठेवतात आणि पपेट्स त्याच्या पलीकडे असतात आणि त्याची सावली पडत असते ह्याच्यावर आणि असं वाटतं की जणू काही ते हे पपेट तिथं ॲक्टिंग करतं आहे. मग कसं सांगितलं आहे की शायनिंग लेदर, चमकदार असं एक चमडं असतं आणि हे मॅजिकल शॅडो पिक्चर, हे एक प्रकारचं काय शॅडो म्हणजे काय आहे, त्याची आकृती, सावली पडते त्या स्क्रीनवरती, व्हाईट स्क्रीन. ट्रेडिशनली थोलू बोमलट्टा वॉज यूज टू टेल स्कॅड स्टोरीज एस्पेशली एपिसोड्स फ्रॉम रामायणा. आता हे जे थोलू बोमलट्टा आहे हे कशासाठी वापरलं जातं तर काही भीतीदायक गोष्टी म्हणा, काही भयानक गोष्टी घडल्या असतील, जास्त करून कशातल्या, रामायणातल्या. मग जे रावणाने काय काय केलं आहे, मग रामाने कसं मारलं, हनुमान कसा तिथं आला वगैरे, अशा काही गोष्टी जेणेकरून थोडीशी भीती, कारण शेवटी सावलीचे खेळ आहेत ना तिथं. दोज थ्रू द ग्लोईंग शॅडोज, थ्रू म्हणजे च्यामधून, या ग्लोईंग शॅडोमधून म्युझिक अँड एक्सप्रेसिव्ह मुवमेंट्स दे टॉट पीपल इम्पॉर्टंट लेसन अबाउट गुड बिहेवियर, काइंडनेस, ब्रेव्हरी अँड ट्रूथ. ह्या सावल्यांच्या खेळातून ते लोकांना काय दाखवतात, एक्सप्रेसिव्ह मुवमेंट्स. कशाच्या एक्सप्रेसिव्ह म्हणजे ह्या बावल्यांच्या अशा चांगल्या हालचाली, आणि त्यातून ते काय दाखवतात, दे टॉट पीपल, शिकवतात लोकांना काय, इम्पॉर्टंट लेसन्स अबाउट गुड बिहेवियर, कसं वागलं पाहिजे, काइंडनेस, दयाळूपणा, ब्रेव्हरी, शूरता आणि अँड ट्रूथ, आणि खरं, काही झालं तरी सत्य सोडायचं नाही.
द शॅडो पपेट्स वर अल्सो बिलीव टू प्लीज द विलेज डिटीज अँड ब्रिंग हार्मनी टू द कम्युनिटी. आता डिटीज अँड हार्मनीचा आपण अर्थ बघूया. बघा, वर्ड बास्केटमध्ये डिटीज म्हणजे काय दिले, गॉड्स ऑर गॉडेस, देव किंवा देविया, देवी असतात ना त्या. आणि हार्मनी म्हणजे अ स्टेट ऑफ ॲग्रीमेंट ऑर पीसफुल एक्झिस्टन्स टुगेदर. थोडक्यात म्हणाल तर हार्मनी म्हणजे एकत्रितपणे येऊन जे काम केलं जातं त्याला हार्मनी म्हणतात. म्हणजे जर आता तुम्ही शाळेमधलं कुठलं